हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगिरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे हुक्मशाही दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे प्रोत्साहन मिळालंच पाहिजे, मिळालं पाहिजे, मिळालं पाहिजे। अरे किमान वेतन मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे। अरे वेतन आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। या ठिकाणी 10 डिसेंबर 2022 देशव्यापी आंदोलनाचा निर्णय देशभरातल्या आशा आणि गटप्रवर्तक ताईंनी घेतलेला आहे। आशा आणि गटप्रवर्तक ताईंची मागणी आहे की आशा आणि गटप्रवर्तक ताईंना किमान वेतन 26 आणि 28 हजार रुपये मिळालं पाहिजे आणि त्याच सोबत त्यांना कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे। इतर सर्व सुविधा सह पेन्शन लागू झालं पाहिजे। हे आमच्या मागण्या आहेत केंद्र शासनाच्या दरबारी। त्याचबरोबर आज इथं नांदेड महापालिकेच्या आशा वर्कर आमच्या सोबत आहेत। आपण बघतोय अगदी महापालिकेच्या क्षेत्रात डोर टू डोर जाऊन आरोग्याच्या सुख सुविधा पुरवण्याचं काम या आशा आणि गटप्रवर्तक भगिनी महापालिकेच्या करत आहेत। याच ठिकाणी यांना प्रोत्साहन भत्ता कोरोना काळामध्ये महापालिकेने प्रतिमाह 3000 रुपये चालू केला होता, परंतु आता महापालिकेने म्हणजे एप्रिल पासून बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तो थकीत आहेत म्हणतात। थकीत असेल तर आजची आमची मागणी आहे ते तात्काळ खात्यावर वर्ग करावा आणि जर बंद केला असेल तर ते पूर्वतात चालू करावी अशी आमची मागणी आहे। त्यासोबतच इतर सर्वे केलेले आहेत त्या महिलांनी, इतर सर्वेचे सुद्धा थकीत आहेत। या महिला सकाळच्या 9 वाजल्यापासून रात्रीच्या 7 वाजल्यापर्यंत बाहेर काम करतात, परंतु अत्यंत तुटपुंज मानधन यांना दिलं जातं आणि तेही वेळेवर देत नाहीयेत। आज केंद्र शासन नरेंद्रजी मोदी पंतप्रधान साहेब म्हणतात बेटी पढाओ बेटी बचाओ, परंतु आज या ठिकाणी आपण या महिलांची अवस्था बघू शकते की 3-3, 4-4 महिने जर मोबदला थकीत राहत असेल तर यांनी जगायचं कसं हा प्रश्न यांच्या समोर आज निर्माण झालेला आहे। आज आम्ही महापालिकेमध्ये चर्चा करणार आहोत। चर्चेअंती चांगला मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे। जर आजच्या आंदोलनात मार्ग निघले नाही तर आम्ही महापालिकेला घेराव आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। आज CITU हा इशारा सुद्धा आहे। थँक्यू। हमेला खवातीन और औरतों के दीगर अमराज, बांझपन के इलाज के लिए, फैमिली प्लानिंग की मशवरात के लिए, बेहतरीन आलात की सहूलत में, नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश के लिए और ज़चगी के साथ साथ औरतों के दीगर अमराज के इलाज के लिए खुसूसी नज़्म केरला के मल्टी स्पेशलिटी और गवर्नमेंट हॉस्पिटल के तजुर्बेकार डॉक्टर खान सारा नुजरत, मावीन मैटरनिटी एंड नर्सिंग होम, चावलवाला कॉम्प्लेक्स, SBI बैंक के ऊपर, देगलू नाका, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।